ए माझा राजा, काहीतरी खाऊन घे ना, मी सँडविच आहे. नाही, मला भूक नाहीये. ए बेटा, भूक नसायला काय झालं? कशाला घाबरलीस एवढी? अगं तू माझी नातेस, कामिनीची नाते, आणि असंच उशीला घाबरतेस? छे. ग्रॅनी आजी, मी उशीला घाबरली नाही, मी त्या कमळीला घाबरली. नाही, ऍक्च्युली त्या कमळीला पण नाही घाबरली. मला तो तो थॉटच एकदम एकदम मला स्केअर होतोय. म्हणजे आय एम गेटिंग स्केअर्ड. व्हॉट इफ ती कमळी खरंच मॅड आहे, आणि व्हॉट इफ तिने मला खरंच मारून टाकलं असतं? कसं शक्य आहे अनिका? ती गावछाप तुझं काहीही करू शकत नाहीये, लक्षात येते का तुला? एक काम करते, रडू नकोस. हे बघ, मी बाबांशी बोलते, हां डॅडशी बोलते मी. त्याला सांगते की ती गावछाप कमळी आहे ना, माझ्या अनिकाच्या रूमच्या आजूबाजूला पण मला नको आहे. ठीक आहे? या हे काय शिकवतेस? पळपुटेपणा करायला शिकवतेस? अगं त्याच्यापेक्षा परिस्थितीला तोंड कसं द्यायचं, कसं सामोरं जायचं हे शिकव ना. मी दुसरी काहीतरी व्यवस्था करते. का आपण तिच्यापासून लांब पळायचं? का तिने कमळीपासून का लांब पळायचं? नाही, अजिबात नाही. ती आहे तिथेच राहणार, कळलं? आज जर इतकी वर्ष मी जर पळपुटेपणा केला असता तर चाललं असतं का? नाही ना केलं मी तसं. गेली 17-18 वर्ष मी त्या अन्नपूर्णाला फेस केलेले, आणि म्हणून इथे टिकून आहे. आणि दुसरी गोष्ट बाळा, अनिका, आज म्हातारीची ही जी अवस्था आहे ना, ती करण्यासाठी मला 17 ते 18 वर्ष जावी लागलेली आहे. आणि म्हणून मी आज इथे टिकून आहे, आणि हे सगळं मी एकटीने केलेलं. लक्षात घे, एकटीने म्हणजे तुझी मम्मा होती माझ्यासोबत, पण ती लिंबू टेंबू होती. आणि आता काय? आता आम्ही दोघी आहोत ना तुझ्यासोबत. आणखी एक फार महत्वाची गोष्ट, आपल्या दुश्मनाला कधी आपली दुखरी नस ओळखू येता कामा नये. हो गॉड, झालं तुझं सुरू. मी नाही बोलते तेच तू बरोबर कसं काय करते? आता कशाला ते दुकडी फुकडी आणतेस मध्ये? सॉरी, माझंच चुकतंय. काय करू? मला असं म्हणायचंय बाळा की तिला हे कळता कामा नये की तू कमळीला घाबरलीयस, कळलं? त्यामुळे काय होईल, ती तुझ्यावर दबाव टाकायला लागेल आणि त्याचा गैरफायदा घ्यायला लागेल. त्यामुळे तुझ्या चेहऱ्यावर काय हवं? घाबरलेल्याचे भाव नाहीत. तुझ्या चेहऱ्यावर असा महाजनांचा ॲटिट्यूड असला पाहिजे. कुठूनही आपण हरलोत, कुठूनही आपण घाबरलोत, हे चेहऱ्यावर अजिबात येता कामा नये. अगं तुझ्या नखाची सुद्धा सर नाहीये तिला.